आज मी आपल्यासोबत तिखट झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी शेअर करणार आहे. साधी सोपी रेसिपी आपण नेहमीच बनवतो, पण त्यामध्ये थोडंफार चेंज केलं ना तर मिसळ पाव खरंच जबरदस्त टेस्टी लागते. तर ही मिसळ पाव बघू शकता, मस्त अशी झणझणीत तर्रीवाली मिसळ पाव आपण बनवणार आहे. साहित्यही खूप कमी लागतं आणि बनवायला खरंच खूप सोपी आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलात ना तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने बनवाल, एवढीच जबरदस्त टेस्टी लागते. खाणारे फक्त खातच राहतील, एवढी टेस्टी लागते. तर यासाठी बघा इथे घेतलेली आहे मी मटकी. तर मूड आलेली मटकी घेतलेली आहे, 200 ग्राम मटकी घेतलेली आहे. मूड आलेली घ्यायची म्हणजे मिसळ जी आहे ना टेस्टी होते. आता इथे मी फक्त मटकी घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही मिक्स कडधान्यही घेऊ शकता किंवा फक्त सफेद वाटाणेही घेऊ शकता. आता ही मटकी 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेते. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपण एका कुकरमध्ये घालून घेणार आहोत. आता कुकरमध्ये गरजेनुसार पाणी घालून याला आपण 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या, जास्त शिजवायचं नाही आहे. फक्त आता मध्यम अशी शिजेल एवढीच आपल्याला शिजवायची. जास्त शिजवली ना तर मग आपल्या मिसळची टेस्ट बिघडते. एकदम नरम नाही करायचं, फक्त 2 शिट्ट्या मी करून घेते. आता मटकी शिजते तोपर्यंत काय केलं आहे, गॅसवरती एक जाळी ठेवली आणि त्यावरती असे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच आपण लसूण घालणार आहोत. तर 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, एवढा मी एक लसूण छोटा घेतलेला आहे. आता हे ना कांदा, खोबरं, लसूण असं गॅसवरती डायरेक्ट भाजलं ना की मिसळ टेस्टी होते. गावी कसं गावच्या साईडला किंवा नाशिक वगैरे आपण आपण जी भेळ खातो फेमस, तिथे ना चुलीवरती भाजलं जातं. तर आपण चुलीवर आपल्याकडे चूल नाही तर आपण असं गॅसवरती भाजायचं, म्हणजे त्या मिसळला ना मस्त असा गावरान असा झुणका येतो, मस्त टेस्टी मिसळ होते. तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. याआधी ही कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं, ते महिनाभर कसं टिकवायचं याची रेसिपी मी शेअर केलेलीच आहे. पण एकदा या पद्धतीने बनवून बघा, खरंच जबरदस्त टेस्टी लागते मिसळ. आता लसूण भाजली गेली, आता कांदा आणि खोबरं भाजायचं आहे आपल्याला. कांदा मस्त असं ना बाहेरून काळसर होईपर्यंत भाजायचं, म्हणजे तो व्यवस्थित आतपर्यंत भाजला जातो. बघा खोबरं हे थोडं थोडं भाजलं गेलेलं आहे मस्त असं. जास्तही एकदम काळं करायचं नाही आपल्याला. तर आता हा खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा भाजून घेऊया. तर होऊ शकता कांदाही सर्व बाजूने छान असा भाजलेला आहे. वरची जे सालं निघतात ना ती आपल्याला काही काढून टाकायची आहेत मध्ये मध्ये आणि पूर्ण आतपर्यंत असं नरम होईल असं आपल्याला हा कांदा थोडा काळासर करून घ्यायचा आहे. बाहेरचं साल असलं ना ते काळं झालं म्हणजे आपल्याला समजायचं कांदा भाजून झालेला आहे. तर हा बघा आपला कांदा भाजून झालेला आहे. कांदा आणि खोबरं, लसूण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि हे वरचा जो काळपट भाग आहे ना साल झालेलं ते काढून टाकायचं, म्हणजे काय होतं आपलं जे वाटण आहे ना जास्त काळं होत नाही. पण आपल्या वाटणाला मस्त टेस्ट येते गावरान पद्धतीची. त्यामुळे हे असं कांदा खोबरं व्यवस्थित आपण हे काळपटपणा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर आता कांदा खोबरं व्यवस्थित मी सोलून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला वाटायला सोपं पडेल. तर कांदा खोबरं लसूण सगळं व्यवस्थित सोलून कांदा आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता एका मिक्सर जारमध्ये घालून यामध्ये ना मी थोडेसे कोथिंबीरचे देठ होते माझ्याकडे ते घालते, ते तोडून घालते, म्हणजे ना मिसळ टेस्टी लागते. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवा जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आता मटकीही चेक करूया. मटकीही बघू शकता एकदम जास्त ही ओव्हर कुक झालेली नाही आहे. 80 ते 90% छान अशी शिजली गेलेली आहे. आता गॅसवरती मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. मिसळ म्हटली ना की तेल जरा जास्तच घालायचं, मस्त तरी येते. त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे. इथे राई नाही वापरायची आपल्याला, जिरं फक्त घालायचं आहे आणि खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मस्त असं तेलामध्ये भाजून घालायचं आहे बरं का, घ्यायचं आहे, म्हणजे मस्त कढीपत्त्याची टेस्ट उतरते. त्यानंतर हिंग घालते, तर पाव चमचा एवढे हिंग घालते. आता गॅस एकदम मंद करायचा आणि या तेलामध्येच आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर 1 चमचावरून लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामुळे ना मस्त कलर तरी छान येते. असं तेलामध्ये हे जे मसाले भाजले ना थोडेसे परतवले की आपली मिसळला मस्त तरी येते. त्यामुळे गॅस मंद करायचा आणि लगेचच मग मसाले घालून घ्यायचे. काही सेकंद फक्त परतवायचे आणि लगेच वाटण घालून घ्यायचं. करपला नाही पाहिजे मसाले.
आता यानंतर घालते धने पावडर, पाव चमचा हळद घालते. जास्त हळद घालायचं नाही, नाहीतर तरीचा कलर बिघडतो. त्यामुळे थोडीशीच हळद घालायची आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम मंदावरतीच ठेवलेला आहे बघ. मस्त असे मसाले हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर इथेच आपण घालूया. कोथिंबीरचाही स्वाद मस्त येतो वाटणामध्ये. कोशिंबीर आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण मिसळमध्ये जरा कोथिंबीरचं प्रमाण छान लागतं जास्त असेल तर. आता हे सर्व वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये घालूया मटकी. तर मटकीमध्ये जरा जास्तच पाणी घातलं होतं, कारण मटकीचा जो फ्लेवर पाण्यामध्ये उतरतो ना, त्यामुळे आपली मिसळ मस्त लागते. त्यामुळे थोडं पाणी जरा जास्तच घातलं आणि ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं. तर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि पण मिक्स घातलेलं आहे मिक्सर जार धुवून. आता यामध्ये पाणी घालूया. तर मिसळ म्हटली ना की थोडी पातळच लागते, कारण असं आपण ज्यामध्ये इतर साहित्य घालतो ते सगळं पाणी शोषून घेतो. त्यामुळे जर तरी जास्त असेल ना तर मिसळ खाण्यासाठी मस्त लागते. आता सर्वात शेवटी यामध्ये घालूया गरम मसाला. तर अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर लक्षात ठेवा, वाटणं जेव्हा आपण मसाले परतवतो ना तेलामध्ये, त्यावेळेस गरम मसाला नाही परतवायचा. गरम मसाला सर्वात शेवटी घालायचा, कारण काय होतं माहिती आहे, मसाले आधीच भाजलेले असतात. त्यामुळे मग यामध्ये अजून मसाले जो गरम मसाला आहे तो भाजायचा नाही, नंतर डायरेक्ट घालायचा. तर बघू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे. आता गॅस एकदम कमी ठेवून मध्यमवरती करून आपण छान याला 5 मिनटं तरी छान असं उकळून घ्यायचं. म्हणजे मटकीमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरेल आणि मग मिसळ आपली जबरदस्त टेस्टी होईल. तर आता बघू शकता उकळी यायला लागली की मध्ये मध्ये मिक्स करत आपण याला छान असं उकळून घ्यायचं आहे. 5 मिनटं एकदम मंद गॅस किंवा मीडियम गॅसवरती तुम्ही छान असं उकळी काढून घ्या. जास्त बघू शकता घट्टही नाही आहे आणि एकदम पातळही नाही, मध्यमपेक्षा थोडीशी जास्त अशी पातळ ठेवलेली आहे. मिसळ जेवढी पातळ असेल तेवढीच टेस्टी लागते. तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, म्हणजे तुम्हालाही आवडेल. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हॉटेलमध्ये वगैरे काय करतात, अशी प्लेट्स असते ना त्यामध्ये मिसळ सर्व करतात. तर आज आपण प्लेन प्लेटमध्ये मिसळ सर्व करणार आहोत. एक अशी खोलगट प्लेट घ्यायची, त्यामध्ये बटाट्याची भाजी घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण मस्त मिसळ टेस्टी होते. आता यावरती थोडीशी मटकी घालून घ्यायची, मटकी तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी, आणि लगेचच त्यावरती अशी ही तरी घालून घ्यायची. जेवढी तरी जास्त घालाल तेवढीच मिसळ टेस्टी होते. वरून थोडंसं फरसाण घालूया, तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही घाला. बारीक चिरलेला कांदा थोडासा आणि थोडीशी घालते कोथिंबीर. आता इथे कटवडा तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याच्या भाजीऐवजी तुम्ही बटाटे वडे बनवूनही देऊ शकता. सोबत पाव आणि आपण ही कट ठेवलेला आहे, कांदा, लिंबू तुम्हाला पिळून आताही वरून देऊ शकता, किंवा जेव्हा खायचं असेल तेव्हाही तुम्ही पिळून खाऊ शकता. जबरदस्त टेस्टी अशी आपली ही मिसळ पावची रेसिपी तयार झालेली आहे. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा ही गरमागरम